नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? आज आपण पाहूया आपल्या अंगणात किंवा खिडकीत पाणी पिण्यासाठी, दाणे टिपण्यासाठी चिमण्या येतात. पण जेव्हा त्या रोजच्या रोज सरावाने घरातही विश्वासाने बागडतात, तेव्हा त्यांची किलबिल वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानली जाते. पैशाची समृद्धी शुभवार्ता करू शकते. 3 पालीचे एकत्र दिसणे हे लक्ष्मी कृपेचे प्रतीक मानले जाते. पाल हा कीटक खाणारा प्राणी आपल्याला शितारे आणणारा असला तरी 3 पालीचे एकत्र दिसणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जाते. मुंग्या कोणत्या बाजूने येतात पाहणे महत्त्वाचे ठरते. पूर्वेकडून येणाऱ्या मुंग्या शुभ वार्ता आणतात. पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवासाची सूचना देतात. दक्षिणेकडून येणाऱ्या आर्थिक बाजूस भक्कम होण्याची चिन्हे दर्शवतात. तर उत्तर दिशेने येणाऱ्या आनंदाची बातमीची चाहूल देतात. या उलट लाल मुंग्या दिसणे अशुभ मानले जाते. भांडण, संकट, वित्तीय हानीचे ते लक्षण आहे. त्यांना उपाशी न मारता गव्हाचे पीठ खाऊ घालावे. पीठ खाऊन झाल्यावर मुंग्या फार काळ तिथे टिकत नाहीत व आपला मार्ग बदलतात. साखरेला किंवा गुळाच्या ढेपीला मुंग्याची चिकटणे सामान्य आहे, परंतु एखाद्या खाद्यपदार्थ पडलेला असताना काळ्या मुंग्या त्याला चिकटलेल्या दिसल्या किंवा तो पदार्थ खाताना दिसल्या तर ते दृश्य शुभ मानले जाते. नोकरी, व्यवसाय, करिअरमध्ये प्रगती होते. तांदूळाच्या डब्याला काळ्या मुंग्या लागत असतील तर तेही शुभ लक्षण आहे असे वास्तुशास्त्र सांगते. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे ते चिन्ह आहे. अशा वेळी मुंग्यांना साखर खाऊ घालावी. काळ्या मुंग्या येणे हे शुभतेचे लक्षण मानले जाते. साखरेचा डब्बा घरात असूनही त्याला रोज मुंग्या लागत नाहीत. मात्र अचानक कधीतरी रेशनच्या दुकानाबाहेर रांग लागावी तशी साखरेच्या डब्याला मुंग्याची रांग लागलेली असते ती शुभ आहे. वास्तुशास्त्र सांगते या मुंग्यांना गव्हाचे पीठ किंवा साखर खाऊ घालावी. त्यांना तृप्त होऊन आपला मार्ग बदलतात. त्यांच्या आगमनाने घरात शुभवार्ता येते. तर माझा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कमेंट करा विसरू नका, लाईक करा विसरू नका आणि नवीन जर बघत असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्र नातेवाईकांना शेअर करा.